भिवंडी तालुक्यात बाप्पाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून झालं। सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपती सुद्धा सामाजिक जनजागृतीचा देखावा याच्या माध्यमातून सादर करण्यात आला। त्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील मानकोली दापोडे येथील सिमरन विनोद पाटील यांनी पाण्याचं महत्त्व आणि पाण्याची विनाकारण नासाडी न करता पाण्याचा योग्य वापर करून पाणी हे जीवन आहे हे या संकल्पनेतून सांगितलेलं आहे। भिवंडी तालुक्यात बाप्पांचे आगमन झाल्यापासून मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। सार्वजनिक मंडळ असतील, घरगुती असतील, यातून देखाव्यातून एक सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे। तसेच भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील दापोडे येथील सिमरन पाटील यांनी पाणी वाचवा, पाणी हे जीवन आहे याच्यावरती एक सुंदर देखावा केलेला आहे। आपण ते जाणून घेणार आहोत सिमरनकडून। सिमरन, ही संकल्पना तुला कशी सुचली आणि काय तुझा अनुभव होता? नमस्कार, मी सिमरन विनोद पाटील। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पाण्याचा विषय मांडलेला आहे। पाणी वाचवा, पाणी जिरवा हेच आमचा उद्देश आहे की पाण्याचं आपण कसं वेस्ट करतो, पाणी कसं वेस्ट होतो त्याच्यावर हे आमचा उद्देश आहे। ब्रश करताना, भांडी घासताना पाणी कसं आपला वेस्ट होतो त्याच्यावर आपला हा विषय आहे। नक्कीच तुझा अनुभव काय? मागच्या वर्षी तुम्ही वेगळं केलं होतं आणि ह्या वर्षी वेगळं केलंय, शासनाच्या अनुषंगाने काम केलं, तुझं काय वाटतं? माझा एकच म्हणणं आहे की सगळ्यांना मेसेज जावा, म्हणजे संदेश जावा की पाणी वेस्ट नका करू। गेल्या वर्षी आमचा स्त्रियांवर होता, तर स्त्रियांवर कसं प्रत्येकाला मेसेज जात होता की संदेश होता की सावधान राहा, आणि या वर्षी आहे की पाणी तुम्ही वेस्ट नका करू। नक्कीच पाणी वेस्ट करू नका। सार्वजनिक गणेश मंडळ नेहमीच एक जनजागृती करत असतात, पण सर्वसामान्य घरात सुद्धा असे जनजागृतीचे देखावे करण्यात येत आहेत हे भिवंडी तालुक्यातील सिमरन पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। गणेश